पुणे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, तुमचा विश्वास आमची जबाबदारी। नमस्कार, पीएम न्यूज नेटवर्क तर्फे जीवन नवले। आता आपण मानगाव येथे आहे। येथे सर्वे नंबर 44/3 या जागेवरून जो वाद चालू आहे, तर येथील जे पारके साहेब आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की बिल्डर कडून त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर केला जात आहे। कोर्टामध्ये हे प्रकरण असताना देखील पोलीस प्रशासनामार्फत दबाव टाकला जात आहे। तर याबद्दल काय सांगाल सर? 2022 ला आम्ही सूट दाखल केलेलं आहे। ओके, तर आता त्याच्या अगोदर काय झालं, आम्ही रीतसर कागदपत्र गोळा करत होतो। आमचं काय पुरावेच नव्हते ना। आम्हाला ते ज्यांनी जो दस्त नोंदवलाय 29/52 1995 साली, तो वारसा हक्काने यायला पाहिजे होता, तर त्यांना कळून चुकलं की हा वारसा हक्काने आलेला नाहीये। त्यांनी तो गहाळ केला कुठेतरी। नंतर त्याच 91 साली यांनी काय केलं की वाटपास दावा दाखल न करता एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून रावराम सखाराम पारखी आणि इतर हे त्याच्यामध्ये त्यांनी फेरफार बनवला। त्याच्या अगेन्स्ट त्यांनी डॉक्युमेंट मारून घेतलं। ते डॉक्युमेंट कार्यालयामध्ये नाहीये। बरं, एक जे कोर्टामध्ये आता केस प्रलंबित आहे, ह्याच्यामध्ये कोर्टाने यांना इथं ताबा मारण्याचा अधिकार दिलाय। मग हे कशामुळे ताबा मारतात ते आता काय माहित नाही, काय मिले बघत आम्हाला माहित नाही। थोडे नाचवतात प्रशासनाच्या मिळून त्यांनी ना कागदोपत्री त्यांची नावं चढवली। आमची नावं कमी करून, म्हणजे माझे सासरे सासूबाई ह्यांची किंवा ह्यांच्या मुलांची, तेव्हा ती लहानच असतील 95 साली। त्याच्यानंतर त्यांना कळाल्यानंतर त्यांनी ते कागदोपत्री अर्ज करून मागवलं, पण त्यांनी ते पुरावे नष्ट केले आणि मग ते लाचखोर घेऊन नष्ट केले असतील ना, काहीतरी घोळ असे नसणार, कारण की ते पुरावे पाहिजेच होते। त्यांनी ते उपलब्ध करून न दिल्यामुळे ही लोक जबरदस्तीने आमच्या वडिलोपार्जित जमिनीवरती ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तुमच्याकडे हे सर्व पुरावे आहेत का? आहेत ना। तर बाकी लोकांच्या किती वेळ आली असेल, कारण मला 8 दिवसापासून सतत आमच्या परिवाराची हॅरेसमेंट केली जाते। मग आता आम्ही काय चौकी पुढे जाऊन आत्मदहन करावं का? सगळ्या कुटुंबांनी तेच करतो। आता सगळे जातो आम्ही दोघं भाऊ आणि तिथं आत्मदहन करतो यांच्या समोर। म्हणजे यांची शांतता होईल, घ्या पैसे आणि करा माझ्या। प्रलंबित आहे तर ताबा मारण्याचा अधिकार आहे का? अहो नाही, कुठल्या राईट्स ऑफ इन्फॉर्मेशन कुठल्या कायद्या अंतर्गत तुम्ही आमच्या पोलीस सांगता की तुम्ही ताबा मारा म्हणून? पोलीस यामध्ये तुमची मदत करतात का? अहो मदत काय, पोलीस म्हणते तुमचा 7/12 नावच नाही। अरे बाबा, 7/12 गेला कसा? माझा आजोबा वारला कधी? आता आमची एक क्लिप व्हायरल झाली बघा, स्वर्गातून त्या जयसिंग पाटील यांनी पुष्पक विमान पाठवलं। आम्हाला जेवण मिळणार हो? सकाळी आम्ही 9 वाजता इथं येतोय, सांगा बरं। 8-9 वाजता इथं उरकून येऊन थांबतोय आम्ही। 112ला फोन केला तर ह्यांचा 112ला तर आम्हाला नेतात आहे आणि ह्यांना इकडे कंपाऊंड करायला सोडतात। ही पद्धत आहे का? आज चौथ्यांदा झालेलं आहे। म्हणजे हे दबाव तंत्र वापरलं जात आहे का? कंपाऊंड करून देणार नाही मी। आम्ही इथं आत्मदहन पुढं काय, आम्ही आता मंत्रालयात जाऊन आत्मदहन करतो। म्हणजे त्यांनीच केलेले काले करतूत तीच बघतील। पोलीस तुमची बाजू घेत नाही का? नाही, अजिबात नाही। शेतकऱ्यावर होय का? होते आम्हाला कुणी सहकार्य करीत नाही। ते पोलीस डिपार्टमेंट ते उलट आमच्या दबावांच्या आमची जमीन हडप करायला लागते। हे कोर्टात किती वर्ष झालं केस चालू आहे? केस का आता पहिली बहिणीच्या नावा लावली होती, आता लावलेली डबल केस चालू आहे। मग तरी देखील हे ताबा मारतात, हे योग्य आहे का? अयोग्य आहे? योग्य प्रशासनाकडून आपलं काय मदत हवी आहे? पोलीस प्रशासनाकडून काय मदत घेणार आता आम्ही सगळे? त्यांनाही दोन्ही बाजू ऐकून घेऊन करावं लागेल। आमची पुढची जी पार्टी आहे ती कागदी घोडे नाचवते। ते म्हणतात आम्हाला स्टे आणा। स्टे म्हणजे आणणं काय? ऐकून घ्या हो, स्टे आणणे म्हणजे आता 1 दिवसाचं काम नाहीये। ते सरकारी कामं 12 महिने थांबा अशी गोष्ट आहे।